तर मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे NSS कॅम्पचा आणि थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे. आज खूप उशीर होऊन गेला आहे. आज तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय आमच्या NSSच्या कॅम्पच्या ठिकाणी वडबारी इथं, आणि आता आपण डायरेक्ट तिथं भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. एकदम मागे सीट घेतलेली, मागे सीट घेतलेली आणि 1 2 3 4 इकडं 5 5च मुलं आहे पुढे बसमध्ये. हॅलो गाईज, पोचलोय आम्ही विदाउट नेटवर्क. तर आज मित्रांनो उपमा आहे. पहा मित्रांनो, यांनी किती भारी डान्स बसवलेला आहे. इकडे बघ. ब्लॉगर सध्या खड्डे खणत आहे. मित्रांनो, इथं आम्ही खड्डे बुजवण्याचे काम करतो. आम्ही मोठे मोठे दगडे टाकले वाहून. आता मोठे मोठे दगड टाकले डोंगरावरून. त्या मुली बस आहे तिथं, दगड तिथून दगड आणले, लोटत तिकडे टाकले. आता ओके थोडं रिपोर्टिंग बाकी आहे. माती ओढून तिकडे टाकून देऊ आता. ओके, ते पाहू शकता मित्रांनो. तिथे एक म्हणजे काय व्हायचं, काम झाले तिथे काही पावसाचं पाणी यायचं ना रस्त्यावरून, ते पूर्ण शाळेमध्ये जायचं. म्हणजे मग त्या एरियातून पाणी राहायचं. शाळेत तिथं ते खड्डा बुंजून इकडं नाली काढली, म्हणजे इकडे एक वेगळी सेपरेट, म्हणजे शाळेच्या बाहेर. ओके, नाईस. आता काम होत आलेलं आहे, थोडंसं बाकी आहे. मित्रांनो, आम्ही डोंगरावर आलेलो आहे. मस्त हवा चालू आहे, एकदम रिलॅक्स वातावरण आहे. आणि तर मग मित्रांनो, आणि तिकडं म्हणजे आम्ही इथं आलेलो आहे ना वडवारेला, तर तिकडं चांदवडला म्हणजे आमच्या SNJB कॉलेजमध्ये आता सध्या बॅकचे पेपर चालू असतील. म्हणजे 11:30 वाजू राहिली, बॅकचा पेपर चालू असेल तिकडे. आणि आम्ही इथं ऑल क्लिअर आले, एकदम निवांत बसलेलो आहे. तर कष्ट घ्या मित्रांनो, फळ अवश्य भेटेल.
तर मित्रांनो नमस्कार. होऊ शकता आम्ही आज आहे ना मित्रांनो, सर्वात बारीक गोष्ट काय झाली माहिती का, इंजिनिअरिंग शाखेतले 5च मुलं आलेलो होतो. खूप मजा आली आज श्रमदान करून. 4 ENTCचे एक सिव्हिल या ब्रांचच्या मुलासाठी एकदम जोरदार टाळ्या. हो, एकटाच आलेला आहे तो. एकटाच आलेले. तर असंच व्हिडिओसाठी लाईक कमेंट सबस्क्राईब करा. अजून आपण पुढं भरपूर ॲक्टिव्हिटीज करणार आहे. हो, आमच्यासोबत जोडून राहा. तर मित्रांनो आत्ताच आम्ही ना ते जे डोंगर दिसते ना तुम्हाला मागे खंदून आलोय रे. ते डोंगरचं जे पाणी येतो ना तर त्याला एक म्हणजे पाणीला म्हणजे शाळामध्ये नाही यायला पाहिजे म्हणून त्या तिथून येणाऱ्या पाणीसाठी एक रस्ता म्हणजे नाली तयार केलेली होती आम्ही. आता ते करून आम्ही आलोय, इथं निवांत बसलेलो आहे. तर प्रत्येकाने एकदम मस्त कष्ट घेतले मित्रांनो. कसं वाटतंय प्रत्येक? एकदम मस्त. तर सोमेश्वर भाऊ सिव्हिल इंजिनियर हा एकटा होता एवढ्या पुऱ्या, म्हणजे आम्ही जेवढे आलेले एकटा सिव्हिल इंजिनियर होता. यांच्या मार्गदर्शनासाठी खाली सर्व काम करण्याच्या मार्गदर्शन. आणि हा आमचा खास मित्र प्रेम चौधरी. काहीच नाही केलं त्यांनी त्यांचं दुखत होतं तरी ते आले आमच्यासोबत. मला बरं वाटलं खूप. काय दुखत होतं सांग? हातपाय दुखत होते. हातपाय दुखत होते. हा तेच. चिंच तोडणार आहेत आता एकदम मस्त. हो आपण घेऊन जाऊ. तर मित्रांनो इथं आम्ही गावामध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता असं काही मंदिर घर वगैरे मंदिर. हॉस्पिटलचं काही नाही. तुम्हाला गावात जावं लागतं. गावात जावं लागतं. कॅम्प ठेवलाय आम्ही उद्यापासून सर सोमेश्वर विहिरीकडे आलेला आहे. तू काय करतोय? तर मित्रांनो पहा इथं आम्ही चिंच तोडून आणलेले. झाड भेटलं होतं रस्त्यामध्ये. आता आम्ही चिंच खाणार. असं खातो मित्रांनो. ट्रिक हाऊ टू इट चिंच. हे बघा इकडे रेंज नाही तरी हे भाऊ फोन मध्ये बोट घालत आहे. काही विषय नाही मित्रांनो. इथं मस्त वडाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली बसलेलो आम्ही. तर मित्रांनो इथं आम्ही म्हणजे सर्वे केले, भरपूर लोकांना भेटलो आणि इथं आम्ही नोट केलेले आहेत काही गोष्टी की काय लोकांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. तर मित्रांनो या गावामध्ये बेसिक फॅसिलिटीज ज्या पाहिजे, जे अत्यावश्यक सेवा आहेत त्यांनी इथं 12वीपर्यंत शाळा आहे आणि इथं शिक्षणासाठी स्टाफ कमी आहे असं म्हणण्यात येतं. त्याच्यानंतरून इथं दवाखानाच नाही मित्रांनो, हॉस्पिटलच नाही आहे. हॉस्पिटलसाठी यांना चांदोडमध्ये जाणं पडतं. त्याच्यानंतर मोबाईल नेटवर्क रेंज असं एक जवळ पिंपळाचं झाड आहे फक्त, तिथं रेंज भेटते म्हणजे तिथं जाऊन कॉल वगैरे करा असं राहतं. आणि पुऱ्या गावामध्ये कुठंच विषय नाही म्हणजे रेंज नाही आहे. तिकडे जाऊन प्रॉब्लेम काय होतो मित्र माहिती का, ते डोंगर दाखवते ना, डोंगर आहे का मित्रांनो, तर त्या डोंगरावरती मोबाईलला आहे ना रेंज भेटते मित्रांनो. तर जे लहान मुलं राहतात किंवा मुलं राहतात जे मोबाईलचे गेमचे शिकार झालेले आहेत आमच्यासारखे काही, तर ते काय करतात त्या डोंगरांवर जातात आणि तिथं रातचं फ्री फायर खेळतात म्हणजे गेम्स खेळतात PUBG वगैरे. अशा जे अत्यंत धोकादायक आहे मित्रांनो. आणि अशा प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे गावात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत असं पाहिलं तर आम्ही काही प्रयत्न करू मित्रांनो. आम्ही आमची मीटिंग वगैरे घेऊ, थोडं डिस्कशन करू आपण काय सोल्युशन आणू शकतो का. मोबाईल टावर नाही आलेले चांगलं राहील मित्रांनो. मोबाईलचा वापर कमी होतो आणि आपण जे दररोजचं जग आहे धावपाठ करणारं त्याच्यापासून दूर राहतो. तर इथं आमची इच्छा आहे की मोबाईल टावर कधीच नाही यावं. त्याच्यानंतर मित्रांनो तर अशा काही भरपूर प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावर आता आम्ही काही प्रयत्न करू सोल्युशन आणण्याचं. प्रत्येकचं म्हणणं आहे मित्रांनो असं म्हणजे प्रत्येक म्हणजे सर्वच मुलांना असं वाटते. आम्ही 2 दिवस झाले समजा मित्रांनो आज, आणि 2 दिवसापासून आम्ही म्हणजे मोबाईल फक्त व्हिडिओ शूटिंगसाठी 5-10 मिनटं काढल्यामध्ये बाकी इंस्टा नाही, फेसबुक नाही, व्हॉट्सअपचे कोणाचे मेसेज नाही, कोणाचा फोन नाही, एकदम मस्त जीवन राहतं मित्रांनो. काही काम नसतं, निवांत अभ्यासाच्या बाहेर
असं आहे. तर आपला सोमेश्वरनी एक शायरी वाचलेली मित्र म्हणजे शायरी शोधून काढलेली, तो तुम्हाला ती शायरी म्हणून दाखवत एक्सप्रेशन सोबत. A few inches later. अर्ज किया है, अर्ज किया है, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, चलो ऐसे कि निशान बन जाए. अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है, अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है, अगर दम है तो जो ऐसे कि मिसाल बन जाए. तर मित्रांनो, मी माझ्या परम मित्र काय म्हणतात प्रतीकसाठी एक शायरी लिहिली होती काल. तर भुजी को काय म्हणतात, जली को आग कहते, भुजी को राख कहते, जली को आग कहते, भुजी को राख कहते, जो मेरे दोस्त के पास नहीं उसे दिमाग कहते. कैसा लगा मेरा मजाक? सोमेश्वर अजून एक शायरी सांगणार आहे आता. पहा तो तुम्ही. मंजिलें कितनी भी ऊंची हो, हाँ मंजिलें कितनी भी ऊंची हो, वाह वाह, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. हाँ. अरे सुरतच खतम झाली मित्रांनो. बाय बाय. किती भारी देतोय अंबुजा सिमेंटचे वा. तो PhD भेटले पाहिजे. मित्रांनो, प्रतीकचं जेवण झालेलं इथं आणि काय जेवण होतं, एक नंबर, एकदम मस्त जेवण होतं. तर आता आम्ही वापस काहीतरी खेळणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपला व्हिडिओ रे गाणं म्हणतोय तो. अरे मन आम्ही बी म्हणतो ना, तू आम्हाला येतं ते गाणं, आम्ही तुझ्या मागे मागे म्हणतो. बघ बाय पल्लू केर मारो मना यार तू छोड़ी गई, मना प्यार तू ये मना प्यार तू सात जन्माला वादा तू कर, प्यार मा पागल तू यारा, मना यार तू. नाईस. तुम्ही पण म्हणा ना. एकदम सही रे. चले प्रतीक नंबर आहे. मला गाणे येत व्हायरल होणार. गाणे येत नाही लगे. चला चल. जनम जनम. अरे गाण्यांच्या मेंढा कशा खेळतात, ते शेवटचा शब्द आला की राहत ना. दर्शन तर मित्रांनो, आज दुसरा दिवस इथंच संपलाय. आज SNJB फेस्ट आहे म्हणून आम्ही लवकर चाललोय आमच्या कॉलेजला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब सर्व जे काही असेल ते करून घ्या. ती बेल आयकॉन दाबून ठेवा, ज्याच्याने तुम्हाला नवीन व्हिडिओच्या लिंक येत जातील. बाय बाय. एवढी म्हणू का? लवकरात लवकर नोटिफिकेशन एक शायरी ऐकून घ्या. अरे फासलों का फैसला आसान नहीं था, कौन कहता है दिल परेशान नहीं था, आंसू छिपे थे खामोशी के पीछे, कौन कहता है दर्द का निशान नहीं था, वाह वाह वाह. देखा था उम्र भर. तर बाय मित्रांनो. कौन कहता है गाडी स्टार्ट कर.